समाचार अब तक, सत्य का साहस। अकोला मध्ये 2021, 2022, 2023 3 वर्षात फक्त 269 लोकांना जन्म प्रमाणपत्र द्या आदेश न्यायालयाने दिला। आणि 2024 मध्ये एका वर्षात अकोला शहरात 4849 लोकांनी अर्ज केले आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र दिले जात आहे। आता देवेंद्र फडणवीस सरकारने काल मालेगावचा तहसीलदार नायब तहसीलदारला निलंबित केलं आहे। यापुढे जोपर्यंत कठोर गाईडलाईन होत नाही तोपर्यंत एकालाही नवीन जन्म प्रमाणपत्र दिले जाणार नाही। मुख्यमंत्री दावोसून परत आल्यानंतर मी त्यांना आग्रह करणार आहे की ज्या 1.25 लाख लोकांना जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत त्याचा रिव्ह्यू करा।